रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बिल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बिल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बिल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग, मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आणल्यास ओबीसी विभागाचे वॉर्ड अध्यक्षांना नवी बुलेट गाडी बक्षीस दिली जाणार आहे, अशी घोषणा ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी केली आहे। मुंबई महापालिका निवडणूक 2025 मध्ये होत असलेल्या निवडणुकीत ज्या वॉर्डमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगरसेवक निवडून येईल त्या नगरसेवक निवडणुकीत जे कोणी ओबीसी वॉर्डाचे अध्यक्ष चांगले काम करणार त्या वॉर्ड अध्यक्ष यांना नवी कोरी बुलेट गाडी बक्षीस म्हणून ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने साहेब देणार आहेत, अशी घोषणा आज झालेल्या ओबीसी विभागाच्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि मुंबई पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीत तशी घोषणा बबनराव मदने साहेब यांच्याकडून करण्यात आली। तसेच मुंबई प्रदेश कार्यालयात बंजारा समाजाचे थोर समाजसुधारक संत सेवालाल महाराज यांची जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली व पक्षाच्या सभासद नोंदणी अभियान आणि 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती स्वराज्य सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात यावे, असे या बैठकीत सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि मुंबई पदाधिकारी यांना तशा सूचना बबनराव मदने साहेब यांनी केल्या आहेत। या बैठकीत खालील ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते: दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांत मयेकरजी, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष लल्लन पालजी, मुंबई उपाध्यक्ष स्वामिनीताई चव्हाण, मुंबई उपाध्यक्ष महेंद्र साळुंके, मुंबई उपाध्यक्ष भूषण नागवेकर, मुंबई सचिव गौतम पाल, सर्व जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, ईशान्य मुंबईमधून संजय सपकाळ, उत्तर मुंबईमधून विशाल संघारे, दक्षिण मुंबई जिल्हा सचिव दिवाकर करकेरा, ईशान्य मुंबई जिल्हा शिवाजीनगर मानखुर्दमधून आनंद मांडवेकर हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आज उद्यापासून काम सुरू करतील आणि एक चांगल्या प्रकारचं आपल्याला हे सभासद नोंदणी अभियान आणि सभासद नोंदणी आपण करून घ्यायची आहे। ही तुम्हाला संधी आहे लोकांपर्यंत जाण्यासाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आपले सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आपले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सन्माननीय तटकरे साहेब, आपले ज्येष्ठ नेते छगनरावजी भुजबळ साहेब, आपण मुंबईमध्ये एक ओबीसीचे एक चांगलं संघटन आपल्या सर्वांच्या माध्यमातून करत असताना जी काही जबाबदारी आपल्या जिल्हाध्यक्षांना, तालुकाध्यक्षांना दिलेली आहे, मला खरोखर त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो, आनंद वाटतो की ते त्यांच्या त्या वेळेमध्ये ते सर्व कामं करतात आणि चांगलं संघटन करण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे। त्या सभासद नोंदणी अभियानामध्ये देखील ते आपला विक्रम नोंदवतील अशी मी सर्व जिल्हाध्यक्षांकडून, सर्व तालुका अध्यक्षांकडून अपेक्षा ठेवतो। आणि 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। मला सर्व जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही जयंती साजरी करणार आहोत आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताह काय विविध कार्यक्रम वगैरे जर घ्यायचं असतील तर तेही आपण घेणार आहोत। त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम जो क्रिकेटच्या संदर्भातला आहे ते सुद्धा उत्तर मुंबईमध्ये विशाल सांगारे असतील, सुरेश भोत असेल यांच्या माध्यमातून होणार आहे। अन्य काही जिल्ह्यातून काही कार्यक्रम येतील। फक्त माझी आपल्या सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांना विनंती राहील, सभासद नोंदणी अभियानाबरोबर आपण येणाऱ्या काळामध्ये ही सभासद नोंदणी ही पूर्ण करायची आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करायची आहे आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या जी काही तयारी करायची ती आपल्याला बेसिक बरोबर समन्वय ठेवून आपल्याला एकत्रित काम करायचं आहे
आणि निश्चितपणे आपण करणार आहोत. मला आज या ठिकाणी एक महत्त्वाची घोषणा खास करून करायची आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई महानगरपालिका निवडणूक लढत असताना आपल्याला जे काही युती होईल नाही होतील त्यामध्ये मला न जाता ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे राहतील आणि ज्या वार्डातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक निवडून येणार त्या ठिकाणी आपल्या ओबीसी विभागाच्या वार्ड अध्यक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक ज्या वार्डातून निवडून येणार त्या वार्डच्या वार्ड अध्यक्ष ओबीसीच्या वार्ड अध्यक्षांना मी माझ्यातर्फे नवी कोरी बुलेट गाडी देणार आहे. 1,32,000ची नवी कोरी बुलेट गाडी ती बक्षीस म्हणून देणार आहे ज्या वार्डातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक निवडून येणार त्या ठिकाणी. आणि आपण सर्वांनी ही सगळी मेहनत घेऊन आपण काम करताय आणि मला खरोखर आपल्या सर्वांबरोबर काम करत असताना एक आनंद वाटतोय, आपुलकी वाटते की प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ओबीसी विभाग मुंबईमध्ये स्थापन झाला आणि आपल्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली ते प्रामाणिकपणे आपल्या सर्व सोबतींना सर्व सहकाऱ्यांना घेऊन आपण काम करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमधला ओबीसी सेल हा 1 नंबरचं काम आत्ता करत आहेत, पुढे करत राहणार अशी अपेक्षा बाळगतो. आणि आज पुन्हा एकदा संत सेवालाल महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होऊन आजची खरोखर जी काय आपण आढावा बैठक घेतली, जे कामकाजाचा आढावा घेतला याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद करतो आणि असंच काम आपण पुढील काळात कराल अशी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह भूषण सुवर्ण, सुभाष नागवेकर, मुंबई उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग.